माणसाच्या आयुष्यात आहे ना नेहमीच कसले ना कसले तरी घोळ चालू असतात. तसेच तुमच्याही आयुष्यातले काही घोळ सोडवता सोडवता जर तुम्हाला ही घोळ भाजी कुठे मिळाली ना तर नक्कीच घेऊन या. कारण बघा, या घोळ भाजीमुळे ना तुमच्या भावी आयुष्यातले काही घोळ का होईना पण नक्कीच सुटणार आहेत. तर ही भाजी का घेऊन या, का खायची? तर या भाजीमध्ये ना विटॅमिन ए, फायबर, आयरन आणि झिरो कोलेस्ट्रॉल, कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा या भाजीमध्ये जास्त असतं. व्हिटॅमिन सी या भाजीमुळे मिळतं. तर ही भाजी आहे ना खाल्ल्यामुळे मूळव्याध, रक्तशुद्धी, रक्तदाब आणि बरेचसे आजार यामुळे कमी होतात. खोकला, दमा, अपचन, गॅसेस अशा त्रासांवरती ना ही भाजी रामबाण आहे. तर नक्की करून बघा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये ना तुम्हाला ही भाजी शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावरती पिकांमध्ये तण म्हणून ही उगवते. तर तुम्हाला नक्कीच ही भाजी मिळाली तर करून बघा. ही बाजारात सुद्धा विकायला येते. तर तुम्हाला भेटली तर तुम्ही विकत आणून ही भाजी करून खा. कारण या भाजीमुळे बऱ्याचशा व्याधी आपल्या कमी होणार आहेत. तर ही भाजी करण्याची सुद्धा भरपूर ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. तर मी कांदा घालून करते, लसूण ठेचून कांदा घातलेला आहे आणि छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये मिरची पावडर घातली आणि मग ही भाजी धुवून घातली. तर ही भाजी आहे ना धुताना स्वच्छ धुवायची, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची. कारण आहे ना हिच्या मुळांना माती लागलेली असते, तर माती सगळी निघून जाण्यासाठी ह्या भाजीला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. ही भाजी शिजत आली की मग यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. खूपच भारी अशा चवीची ही भाजी बनवून तयार होते. ही भाजी काही ठिकाणी ना मूग डाळ घालून सुद्धा करतात आणि MP, UP या साईडला ना ही भाजी नॉनव्हेजमध्ये सुद्धा टाकतात. तर तुम्हाला जर ही भाजी मिळाली ना नक्की करून बघा. खूप छान लागते. थोडीशी आंबूस चव असते आणि थोडीशी गिळगिळीत सुद्धा लागते भेंडीसारखी. तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला लाईक करा.